साध्या सिंपल गृहिणीच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आता शुभ सकाळ। चला तर मग आता माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते। आता मी तर झाडून काढलं। झाडून दारातली शोभा आहे किंवा दारात अंगण घराची कळस म्हणजे सांगतो असं म्हणतात ना, की दारातच कळतं बाईमध्ये कशी आहे। छानपैकी मी झाडून वगैरे काढून घेतलं, छान स्वच्छ करून घेतली चौकट वगैरे। माझ्याकडं का नाही ह्याचं गोमूत्र नाही आहे गाईचं, त्याच्यामुळे मी लेप वगैरे देत नाही आहे। कारण की लेप वगैरे द्यायचा म्हणलं का गाईचं गोमूत्र लागतं, त्याशिवाय जमत नाही। बाहेर असं वातावरण वगैरे झालं मग लगेच आतमधलं झाडून वगैरे घेतलं, फरशी वगैरे लगेच पुसून घेतली। स्वच्छता खूप छान आहे किंवा घर सकाळी स्वच्छ केलं की मन पण स्वच्छ होतं, सगळं स्वच्छ होऊन जातं। आणि त्यानंतर रांगोळी वगैरे दारात अशी काढून घेतली। किती शोभा वाटते ना, हे किती छान वाटतं रांगोळी वगैरे दारात वगैरे काढून घेतल्याच्या नंतर मग देवपूजा वगैरे लगेच करून घेतली। त्यानंतर रात्रीची भांडे वगैरे लावायचे होते, भांडे वगैरे लावून घेतले। कारण की रात्री भांडे वगैरे लावायचे म्हटलं का डाग वगैरे पडतात रॅकला, त्याच्यामुळे सकाळीच भांडे वगैरे लावून घ्यावं लागतात। भांडे वगैरे लावून घेतले। प्रत्येक आईला रविवार नसतोच, कोणत्या स्त्रीला रविवार कोणत्याच दिवशी तिला अशी सुट्टी वगैरे नसते। जरी ती जॉब करणारी असली तरी तिला रविवारची सुट्टी, घरी काम असतंच। फक्त जॉबची सुट्टी भेटते, पण घरातली सुट्टी कधीच भेटणार नाही कोणत्याच गृहिणीला किंवा स्त्रीला। जॉब करणं जे करते तिला घरातलं काम करावंच लागतं, जरी जॉबला सुट्टी असली तरी। त्यानंतर मी आता का नाही तर कोथिंबीर वडी करणार होते। त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ मिक्सर वाटं काढून घेतलं आहे, माझ्याकडे नव्हतं म्हणून। बेसन पीठ छानपैकी कोथिंबीर कट करून घेतली, धुवून घेतली। त्यानंतर लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, जिरे, ओवा छान मिक्स करून घेतलं। ह्याचं पाणी सगळं निचरून गेलं तर म्हणून ह्याला पाणी टाकूनच मळावं लागणार आहे। कोथिंबीर मी चाळणीत 1-2 तास झालं धुवून ठेवली होती। छानपैकी कणिक वगैरे असं घट्टसर मळून घेतली। ह्याच्या आपल्याला वड्या करायच्या आहेत। 5-10 मिनटं अशी भिजू घालून ठेवली। त्यानंतर वरून मी आता कोथिंबीर आपलं तीळ वगैरे टाकून घेतले। तुम्ही वरून पण लावू शकतात, मध्ये पण टाकू शकतात, मी मध्ये टाकले आहेत। आता ह्याचे आपल्याला लंबट आकार करायचे आहेत, तुम्हाला जसे आवडतात तसे करू शकतात। मी तर माझे लंबट आकार करून घेतले एका चाळणीमध्ये। मी चाळणी फक्त पोह्यासाठी आणि ह्याच्यामुळेच घेतली होती, माझ्याकडे काही चाळणी वगैरे नव्हती ती। मग कढई ठेवली, कढईमध्ये पाणी, स्टँड ठेवलं। त्यानंतर आपल्या कोथिंबीर वड्याचं पीठ मध्ये ठेवून दिलं छान। तुम्हाला गोल आकार पण करू शकतात पोळीसारखा। त्यानंतर बेडरूम स्वच्छ करून घेतली, आपलं कोथिंबीर वड्या वाफुसतं कपडे वगैरे इकडे तिकडे पडलेले व्यवस्थित करून घेतले। त्यानंतर मग लगेच वड्या वगैरे तवर रूम स्वच्छ करूच तर इकडं वड्या झालत्या आपल्या, वाफळून गेलत्या। त्यानंतर बारीक अशा कट करून घेतल्या, ह्या माझ्या छोट्या मोठ्या मी दोन्ही पण कट केल्या। त्यानंतर तेल तापूस तर मी अंजीर आणले होते, मग अंजीर एका कॅरीबॅगमध्ये खराब होतात, पेपरमध्ये जास्त दडपून ठेवल्यास लवकर पिकतात। ते आधीच पिकलेले होते म्हणून काढून घेतले, आणि चिक्कू काही पिकलेले नव्हते म्हणून मी एका पेपरमध्ये ठेवून देणार होते, कारण की त्याला काही पेपर आधीचा आला नव्हता। मग घरचा पेपर घेतला, छान गुंडाळून ठेवले कारण की खूप कच्चे होते। आणि हे गुंडाळून ठेवून आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत, कारण की चिक्कू छान पिकतात पेपरमध्ये। पपई वगैरे तेल वगैरे तापलं होतं तोपर्यंत मग आपली ही तळून घेतली कोथिंबीर वडी। खूप छान लागते। संडे म्हणलं तर काहीतरी पदार्थ नवीन असणारच। मग असं कोथिंबीर तितक्यात बाजारात स्वस्त असल्यामुळं कोथिंबीर मी वड्यासाठी आणि ह्याच्यासाठीच घेऊन आलते, धपाटे वगैरे करायचे आहेत। त्यानंतर मग छान कोथिंबीर वडी तळून घेतली। या खायला आवडली असेल तर खायला येऊ शकतात। पहा माझी कोथिंबीर वडी कशी झाली आहे। आज मी नाश्त्याला हेच केलं, स्वयंपाक वगैरे काही केला नव्हता। कोथिंबीर वडे आणि थोडंसं आपलं पोहे वगैरे केलते। त्यानंतर छान तळून घेतल्या। पहा माझ्या कशा झाल्यात कोथिंबीर वड्या,
खूप छान झालं टेस्टी. त्यानंतर मग कपडे वगैरे भिजू घालायचे होते. चला म्हटलं कपडे वगैरे तवर भिजू घालू, कारण की मला पाणी वगैरे भरायचं होतं, तोपर्यंत कपडे वगैरे भिजून जातील म्हटलं. कारण की कपडे भिजल्याशिवाय चांगले निघतच नाहीत, आधी भिजूच घालावं लागतात. छानपैकी कपडे वगैरे भिजू घातले. आणि आमचे कोणत्या गृहिणीचं आयुष्य ह्याच्यामध्येच जातं, पण आपल्या लेडीजसाठी यूट्यूब खूप छान आहे. कारण की एका लेडीजला सपोर्ट जर केला ना यूट्यूबवर, आपलं हे होऊ शकतं करिअर, किंवा आपल्याला वाटतं ना आपण काहीतरी करावं असं घरी बसून राहून, त्यासाठी खूप छान आहे. त्यानंतर पाणी वगैरे भरून घेतलं. नंतर मग लगेच देवाचं वगैरे पाणी वगैरे भरून घ्यायचं होतं. मग देवाचे भांडे वगैरे घासून घेतले. माझी पितांबरी संपली होती, त्याच्यामुळे मी साबणीनेच तांब्या वगैरे घासून घेतला. आणि देवाचे बी भांडे स्वच्छ वगैरे असले का देवघर पण खूप सुंदर वाटतं. पण माझं ते पितांबरी वगैरे संपलं होतं, म्हणून मी आपल्या साध्या साबणीनेच घासून घेतले. त्यानंतर कपडे वगैरे भिजले होते, वटा वगैरे साफ करूस तर मग कपडे वगैरे धुवून घेतले छान. माझा व्हिडिओ गृहिणीचा सिंपल व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. असेच न्यू टिप्स, न्यू काहीतरी प्रत्येक गृहिणीच्या अंगात काहीतरी असतंच, कंटेंट काहीतरी निर्माण होतं, शिकण्यासारखं असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये. मग कपडे वगैरे छान धुवून घेतले आणि कपडे वगैरे वाळू घातले. व्हिडिओ आवडला लाईक करा.